माझी मुलगी सोनाली 6वीत गेली. सगळे ट्युशन लावतात म्हणून मी ही मुलीला ट्युशन लावली. मी तिला रोज 4 वाजता ट्युशनला सोडायला तिच्या टीचरच्या घरी जायचो आणि ट्युशन संपल्यानंतर घ्यायलाही जावं लागायचं. सोनालीची ट्युशन टीचर खूप चांगली होती. हळूहळू तिची आणि माझी ओळख वाढत गेली. दिसायला ती अतिशय देखणी होती, एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी. पाहता क्षणीच कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल असं तिचं व्यक्तिमत्व आणि सौंदर्य होतं. एकदा संध्याकाळी सोनालीच्या ट्युशन टीचरच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यामुळे सोनाली वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री उशिरा मी तिला घ्यायला तिच्या मॅडमच्या घरी गेलो. पण तेव्हा माझी लहान मुलगी मॅडमच्या घरी झोपून गेली. त्यानंतर सोनालीची ट्युशन टीचर आणि मी तिथेच बसून बोलू लागलो. त्यांनी मला बसायला आग्रह केला म्हणून मी बसलो. त्यानंतर त्यांनी मला वाढदिवसाचा केक खायला दिला. मी त्यांच्यासाठी काही नवीन नव्हतो, कारण गेल्या बऱ्याच महिन्यांपासून त्यांची आणि माझी ओळख होती. त्या अधूनमधून माझ्या दुकानातही येत असायच्या. कदाचित त्यांना माझा स्वभाव आवडला असावा, म्हणूनच त्या माझ्यासोबत बोलण्यात एवढा रस दाखवत होत्या. बरीच रात्र झाली होती. तिच्या आणि माझ्या गप्पा रंगत गेल्या. समोर टीव्ही चालू होता. एवढी सुंदर मनमोहक ललना, कामुक रंभा माझ्या इतक्या जवळ एकटीच बसली होती. ती प्रेमाने माझ्याशी बोलू लागली आणि लगट करू लागली. बराच वेळ झाला होता. आता मला घरी निघायला हवं होतं, पण ती मंजुळा माझ्याशी एवढ्या आपुलकीने व लाडाने बोलत होती, त्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. कदाचित तिलाही तीच अपेक्षा असावी. मग न कळतच आम्ही दोघांतलं अंतर संपवून एकमेकांच्या जवळ आलो. तेव्हा दोघांनी रात्रभर. तर मित्रांनो, त्यानंतर पुढे काय घडलं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करते हा. माझी बायको वारल्यामुळे माझी मुलगी सोनाली तिच्या मावशीकडेच राहायची. पण आता सोनालीच्या मावशीचे मुलं मोठे झाल्यामुळे त्या सोनालीकडे फारसं लक्ष देऊ शकत नव्हत्या. माझी मुलगी सोनाली आता थोडी मोठी झाली होती. ती एकटी राहू शकते, त्यामुळे मी तिला माझ्या घरी आणले. तिला गावातल्या शाळेत टाकलं. सोनाली 6वीत जाते. ती खूप हुशार आहे. शाळेतल्या सगळ्या मुलांनी ट्युशन लावली, त्यामुळे सोनालीलाही ट्युशन लावायची होती. पण ट्युशन कुठे लावावी हे कळत नव्हतं. आमच्या एका शेजाऱ्याने सांगितलं की मागच्या गल्लीत एक बाई आहेत ज्या लहान मुलांच्या ट्युशन घेतात. त्यामुळे मी सोनालीला तिथेच ट्युशन लावायचं ठरवलं. एके दिवशी सोनालीची शाळा दुपारी 2 वाजता सुटली. मग मी तिला घेऊन त्या ट्युशनवाल्या बाईंच्या घरी गेलो. ट्युशनवाल्या बाईंचं घर लगेच सापडलं, कारण वरच मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, नंदिनी ट्युशन क्लासेस. 1ली ते 8वी पर्यंत इंग्रजी, गणित आणि सगळे विषय शिकवले जातील. बोर्ड वाचून मला थोडा दिलासा वाटला. दुपारचे 3 वाजले असतील. गेट उघडच होतं. मी सोनालीला घेऊन गेटमधून आत शिरलो. दारापाशी जाऊन मी बेल वाजवली, पण कोणी दार उघडलं नाही. थोड्या वेळाने घराच्या वरच्या मजल्यावरून एक बाई खाली पाहत होती. तिने विचारलं, कोण हवंय? मी म्हणालो, ही माझी मुलगी आहे. तिला ट्युशन लावायची आहे. ट्युशन घेणाऱ्या बाई कुठे आहेत? तेव्हा ती म्हणाली, ट्युशन मीच घेते. मी म्हणालो, अच्छा होय का? बरं थांबा तुम्ही, खाली येते मी. थोड्याच वेळात ती जिना उतरून खाली आली. खाली आल्यानंतर तिने विचारलं, ही कितवीत आहे? 6वीत जाते, मी सांगितलं. त्यावर तिने विचारलं, काय नाव आहे बाळा तुझं? माझ्या मुलीने सांगितलं, माझं नाव सोनाली आहे. टीचर बोलली, ठीक आहे. ट्युशन 4 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 6 वाजता संपते. मी बोललो, हो मॅडम चालेल, पण फी किती आहे? 1000 रुपये महिना आहे. हो, काही हरकत नाही, चालेल. तिने सांगितलं, ठीक आहे मग आजपासूनच सुरू करा ट्युशन. 4 वाजता मुलीला आणा. हो ठीक आहे, येतो 4 वाजता. मी माझ्या मुलीला घेऊन घरी आलो आणि 4 वाजण्याची वाट पाहू लागलो. 4 वाजल्यावर
सोनालीला घेऊन पुन्हा घराच्या मागच्या गल्लीत ट्युशनवाल्या टीचरच्या घरी गेलो. गेटजवळ 2 मुलं आधीच उभी होती. मीही माझ्या मुलीला सोनालीला घेऊन गेटजवळ उभा राहिलो. काही वेळातच ट्युशन टीचर ग्राउंड फ्लोअरच्या घराच्या पुढच्या दारातून दरवाजा उघडून बाहेर आल्या. माझ्याकडे पाहून त्यांनी हलकसं स्मित केलं आणि मीही त्यांना पाहून हसत म्हणालो, 4 वाजताच ट्युशन आहे ना? त्यावर त्या म्हणाल्या, होय 4 वाजताच आहे. मी विचारलं, बरं मी जाऊ का मग? हो आता जा, ट्युशन 6 वाजता सुटेल तेव्हा घ्यायला या. मी उत्तर दिलं, होय 6ला येतो. असं म्हणून मी तिथून निघालो. मी सायकल रिपेअरिंगचं काम करतो. माझ्या घराच्या पुढेच माझं एक छोटंसं दुकान आहे. घरी आल्यावर मी दुकानात कामात व्यस्त झालो. 6 वाजता बरोबर माझ्या मुलीला सोनालीला घ्यायला ट्युशनमध्ये पोहोचलो. असं वाटत होतं ट्युशन वरच्या मजल्यावर चालू आहे. 6:10 वरच्या मजल्यावरून काही मुलं जिना उतरून खाली येऊ लागली. त्यांना पाहून मला कळालं की ट्युशन संपली आहे. 4-5 मुलं खाली उतरली आणि त्यांच्या मागोमाग माझी मुलगी सोनाली देखील खाली आली. त्यांच्या मागे ट्युशन टीचरही खाली उतरल्या. मी तिथेच उभा होतो. बाकीची मुलं गेटमधून बाहेर गेली आणि सोनाली माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी टीचरला विचारलं, मॅडम कशी आहे सोनाली अभ्यासात? त्यावर टीचर म्हणाल्या, हो ती हुशार आहे. तिला इंग्लिश आणि मराठी वाचता येतं, पण गणितात थोडी कच्ची आहे. पण काळजी करू नका, माझ्याकडे तिचा गणिताचा विषय देखील पक्का होईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पुढे टीचर म्हणाल्या, अहो मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे, पण लक्षात येत नाहीये. मी म्हणालो, अहो मी इथेच मागच्या गल्लीत राहतो. त्यावर त्या म्हणाल्या, अच्छा होय होय लक्षात आलं. तुम्ही सायकल रिपेअरिंगचं दुकान चालवता ना? होय मॅडम. त्या म्हणाल्या, मागच्या महिन्यात मी माझ्या मुलाची सायकल रिपेअर करायला तुमच्याकडेच आले होते वाटतं. मी म्हणालो, हो का? मॅडम माफ करा, पण माझंही लक्षात नाही. थोडा वेळ आमचं बोलणं झालं. मग मी म्हणालो, ठीक आहे, उद्या 4ला सोनालीला घेऊन येईन ट्युशनला. हो हो जरूर. मग सोनाली आणि मी घरी परतलो. बघता बघता आता माझ्या मुलीचे 6 महिने त्या ट्युशनमध्ये पूर्ण झाले. ती बरीच हुशार झाली होती. 6माही परीक्षेमध्ये तिला चांगले गुणही मिळाले. तिचे पेपरचे मार्क पाहून मलाही खूप आनंद झाला. असेच दिवस पुढे जात होते. एक दिवस मी संध्याकाळी बाजारात भाजीपाला घ्यायला गेलो होतो. भाजीपाल्याची पिशवी हातात घेऊन मी तिकडून घरी येऊ लागलो. संध्याकाळ झाली होती. साधारण 7:30 वाजले असतील. अचानक रोडच्या पलीकडे माझं लक्ष गेलं. त्या बाजूला मला माझ्या मुलीची शिक्षिका दिसली. तिच्या बाजूला एक मुलगा उभा होता आणि तो सायकलसोबत काहीतरी करत होता. मी लगेचच रोड ओलांडून त्या बाजूला गेलो. पाहिलं तर ती माझ्या मुलीची शिक्षिकाच होती. तिच्याकडे पाहिलं आणि तिनेही माझ्याकडे पाहिलं. मी विचारलं, काय हो मॅडम, काय झालं? त्या म्हणाल्या, हे बघा ना, आमची सायकलची चेन निघाली आहे, पण काही केल्या बसतच नाहीये. मी म्हणालो, बरं बरं थांबा, काही काळजी करू नका, मी बसवून देतो. कदाचित तो लहान मुलगा त्या शिक्षिकेचा मुलगा असावा. मी त्याला म्हणालो, थांब रे बाळा, मला दे. मी सायकलजवळ गुडघ्यांवर बसलो. सायकलची चेन बघितली, ती खराब झाली होती, पण थोड्या वेळाने मी ती व्यवस्थित बसवून दिली. तेव्हा त्या शिक्षिका म्हणाल्या, अरे बापरे, आम्ही केव्हापासून प्रयत्न करतोय आणि तुम्ही तर लगेचच बसवून दिलीत. मी हसत म्हणालो, अहो मॅडम, माझं रोजचंच काम आहे ना ते. पण मी त्यांना सांगितलं, मॅडम ही सायकलची चेन खराब झाली आहे, तुम्ही चेनचं काम करून घ्या, नाहीतर परत परत तुम्हाला असाच त्रास होईल. त्या म्हणाल्या, हो बरोबर बोललात तुम्ही. बरं ठीक आहे, उद्या सायकल घेऊन येऊ तुमच्या सायकलच्या दुकानात. हो नक्कीच या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नंदिनी टीचर आणि तिचा मुलगा सायकल घेऊन माझ्या दुकानात आले.
मी त्यांना पाहताच ओळखलं की ते सायकलची चेन रिपेअर करण्यासाठी आले आहेत. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आम्ही सायकलच्या चेनचं काम करून घेण्यासाठी आलो आहोत. मी म्हणालो, हो, लक्षात आलं. बरं मॅडम, थांबा, तुम्ही थोडं खुर्चीवर बसा. मी त्यांना बसायला खुर्ची दिली आणि सायकल पाहू लागलो. सायकलची चेन नीट तपासली आणि म्हणालो, मॅडम, ही चेन खराब झाली आहे. मला वाटतं तुम्ही दुसरी चेन टाकून घ्यायला हवी. टाकू का नवी चेन? हो, टाका ना. मग मी दुकानात गेलो. योग्य मापाची नवीन चेन आणली आणि ती सायकलला लावू लागलो. नंदिनी मॅडम तिथेच खुर्चीत बसल्या होत्या. काम करत असताना मी त्यांना म्हणालो, मॅडम, तुम्ही खूप छान शिकवता बरं का. फक्त 6 महिन्यातच बघा, माझी मुलगी खूप हुशार झाली आहे. आधीपेक्षा खूपच प्रगती झाली आहे तिची. हो का, थँक्यू. म्हणजे माझ्या शिकवण्याचं चीज होत आहे. मी बोललो, अहो, एक विचारू का? हो, विचारा की. नंदिनी हे तुमचंच नाव आहे का, की तुमच्या घरातल्या कोणाचं नाव आहे? तुमच्या ट्युशनचं नाव नंदिनी क्लासेस आहे ना, म्हणून विचारलं. त्या हसून म्हणाल्या, हो हो, माझंच नाव आहे नंदिनी. अच्छा मॅडम, समजलं. तेव्हा ती हसतच म्हणाली, अहो, तुम्हाला एक सांगू का? होय, सांगा की. ती हसतच म्हणाली, मी तुमच्या मुलीची टीचर आहे, तुमची नाही. त्यामुळे तुम्ही मला नावाने नंदिनी बोलला तरी काही हरकत नाही. तिचं हे बोलणं ऐकून मीही थोडा गोंधळलो, पण म्हणालो, बरं, ठीक आहे. तिचा आवाज खूपच गोड होता. दिसायलाही ती खूप देखणी होती. काही वेळात मी तिच्या सायकलची चेन व्यवस्थित बसवून दिली आणि ब्रेक वगैरे तपासू लागलो. मी म्हणालो, नंदिनी, सायकलचं ब्रेक नीट काम करत नाहीत. त्यांना दुरुस्त करावं लागेल. करू का? होय होय, करा की. मग मी तिच्या सायकलच्या ब्रेकचं काम सुरू केलं. पण अधूनमधून माझं लक्ष तिच्याकडे जात होतं. तिचं ते भरलेलं शरीर पाहून कोणताही पुरुष वेडाच होईल अशी ती अगदी रंबेसारखी. अचानक मग माझं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि हातात बांगड्याही नव्हत्या. त्यामुळे मला थोडा संशय आला की तिचे पती तिच्यासोबत राहत नसावेत. पण तिला मी काही विचारलं नाही, कारण अशा गोष्टींबाबत डायरेक्ट विचारणं योग्य वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला ते आवडत नसतं. थोड्या वेळाने तिच्या सायकलचं काम पूर्ण झालं. मी म्हणालो, हे घ्या नंदिनी, झाली तुमची सायकल, एकदम ओके आता. हो का, थँक्यू. हां. ती उठून उभी राहिली. तिचा मुलगाही तिच्या शेजारीच होता. तो तिथेच मोबाईलवर गेम खेळत बसला होता. आताचे मुलं तर असेच आहेत. थोडा जरी वेळ मिळाला आणि घरातल्या कोणाचा मोबाईल मिळाला की लगेच मोबाईल खेळायला लागतात. ती म्हणाली, किती पैसे झालेत? अहो, राहू द्या, काही नाही. अहो, नाही नाही, पैसे तर तुम्हाला घ्यावेच लागतील. किती झाले, बोला. नाही हो नंदिनी, कशाला उगाच पैसे देताय? काही जास्त खर्च झाला नाहीये. ती आग्रह करत होती, पण मी तिला नाही सांगितलं. तरीही तिने 500 रुपयांची नोट काढली आणि बळजबरीने माझ्या हातात द्यायला लागली. मी म्हणालो, नाही नाही, राहू द्या. तरी देखील तिने ती नोट माझ्या हातात दिलीच. मग मी ते 500 रुपये घेतले. त्यातून 300 रुपये काढून घेतले आणि 200 रुपये तिला परत केले. ती परत एकदा थँक्यू म्हणत स्माईल करून निघून गेली. मी माझ्या मुलीला तिच्या ट्युशनमध्ये सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी रोजच जात असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे मी मुलीला ट्युशनसाठी सोडायला नंदिनीच्या घरी गेलो. गेटवर पोहोचलो, पण पाहिलं तर आजूबाजूला तिथं मुलं दिसत नव्हती. कारण रोज 2-3 मुलं तरी दिसायची. तेव्हा मी मुलीला विचारलं, काय ग सोनाली, आज मुलं का आले नाहीत अजून? मुलगी म्हणाली, मला नाही माहिती पप्पा. मग मी नंदिनीच्या घराची बेल वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. समोर पाहिलं, नंदिनीच होती. पण तिच्याकडे पाहताच मी थोडा थबकलो, कारण तिने फक्त एक आकाशी रंगाचा गाऊन घातलेला होता. रोज ती साडीवर असायची, पण आज ती गाऊनमध्ये होती. तो गाऊन थोडासा पारदर्शक होता
आणि त्यात ती खूपच मोहक दिसत होती. काही क्षण माझे डोळे तिच्यावरून हटेनात. तेवढ्यात ती म्हणाली, "अहो काय झालं?" मी भानावर म्हणालो, "हे सोनालीला ट्युशनला सोडायला आलो, पण आज कोणीच दिसत नाहीये." ती म्हणाली, "अहो, आज तर सुट्टी आहे." मी आश्चर्याने विचारलं, "अच्छा, मला तर माहीतच नव्हतं." "हो ना, काल तुमची मुलगी आली नव्हती, म्हणून तिला माहिती नाही." "अच्छा, हो, काल तिला बरं नव्हतं, त्यामुळे ती आली नव्हती." "बरं, काही हरकत नाही." मी मग म्हणालो, "ठीक आहे, निघतो आम्ही." मी मुलीचा हात पकडला आणि मागे वळलो. तेवढ्यात नंदिनी म्हणाली, "अहो, या ना, घरात या. चहा वगैरे घेऊन जा. सोनालीला होमवर्कही देते मी." मी लगेच म्हणालो, "नको नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास." तिने आग्रह केला. त्यामुळे मी आणि माझी मुलगी तिच्या घरात गेलो. सोफ्यावर जाऊन बसलो. तिचं घर आतून खूपच छान आणि आकर्षक होतं. ती म्हणाली, "बरं बसा तुम्ही, मी चहा ठेवते." ती किचनमध्ये गेली आणि काही वेळाने लगेच परत आली. तिने माझ्या मुलीला विचारलं, "बरं सोनाली, तू आता आलीच आहेस ना? मग मी तुला होमवर्क देते." हे सांगत तिने सोनालीला तिच्याकडे बोलावलं. नंदिनी सोफ्यावर बसली होती. माझी मुलगी तिच्या जवळ जाऊन उभी राहिली. नंदिनीने तिला तिची नोटबुक काढायला सांगितली. नोटबुकमध्ये तिने सोनालीला काही होमवर्क लिहून दिला. तेव्हा बाहेर नंदिनीचा मुलगा खेळत होता. माझी मुलगी सोनाली म्हणाली, "पप्पा, मी जाऊ का बाहेर खेळायला?" मी थोडा वेळ शांत राहिलो आणि म्हणालो, "होय होय, जा बाळा." माझी मुलगी अंगणात बाहेर खेळायला गेली. नंदिनी म्हणाली, "बरं थांबा, चहा झाला असेल, आले मी." ती किचनकडे जाऊ लागली. मी जिथे बसलो होतो तिथून समोरच किचन दिसत होतं. ती हळूहळू किचनमध्ये जाऊ लागली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. ती अतिशय मोहक दिसत होती. असं वाटत होतं की तिला फक्त पाहतच राहावं. चालताना काय तिची कंबर लचकत होती. तिचं चालणं पाहून मी अगदी घायळच झालो. तिचा शरीरबांधा खूपच आकर्षक होता. 5 फुटाहूनही थोडी जास्त उंची, न जास्त बारीक न जास्त जाड, अगदी मध्यम असा बांधा. ती हळूहळू चालत किचनमध्ये गेली, पण तरीही माझं लक्ष तिच्यावरच होतं. ती किचनमध्ये गेल्यावर थोडा वेळ थांबली आणि तिथून वळून माझ्याकडे पाहिलं. आता मात्र मी खजील झालो, पण ती माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसली. त्यामुळे माझं अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी गोंधळलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पाहू लागलो. थोड्या वेळाने तिने चहाचा कप घेतला आणि माझ्याकडे हळूहळू चालत आली. तिचं चालणं शब्दात सांगणं अवघड आहे. ते इतकं मन लुभावणारं, आकर्षित करणारं होतं की तिच्यावरून नजर हटवणं मला खूप कठीण जाऊ लागलं. ती माझ्या समोर उभी राहून म्हणाली, "घ्या." मी चहाचा कप तिच्या हातातून घेऊ लागलो. तेव्हा तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. तिची ती नाजूक, कोमल बोटं उन्हाळ्याच्या कडाक्यात शांत, गार वाऱ्याच्या सुखद झुळकीसारखी वाटली. जणू प्रकृतीच्या तापलेल्या कडेवरून हलके स्पर्श करणारे शीतल आश्वासन. तिने चहाचा कप दिला आणि सोफ्यावर माझ्यासमोरच बसली. मी म्हणालो, "अहो, तुम्ही पण घ्या की चहा." "नंतर घेईल मी." मी आग्रह करत म्हणालो. "अहो, नाही ना, घ्या माझ्यासोबत. मलाही तेवढंच बरं वाटेल. आता तुम्ही मला आग्रहाने चहा पाजतच आहात, तर तुम्हीही प्या माझ्यासोबत." "बरं, ठीक आहे. तुम्ही सांगता तर घेते मी ही चहा." मग ती उठून परत किचनमध्ये जाऊ लागली. आताही माझं मन बावरलं. माझं लक्ष परत तिच्याकडे गेलं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. चालताना तिची ती नाजूक कंबर अशा प्रकारे लचकत होती की तिला पाहून माझ्या डोळ्यांवर भुरळच पडली. पण तिला पाहण्याचा मोह मला आवरला नाही. ती परत किचनमध्ये जाऊन उभी राहिली आणि तिथून एकदा मागे वळून पाहिलं. गालातल्या गालात हसली. मग गॅसवर ठेवलेला चहा कपामध्ये गाळू लागली. कपामध्ये चहा ओतून ती परत माझ्याकडे येऊ लागली. आता मी चहाचा एक घोट घेतला आणि तेवढ्यात ती माझ्या समोर येऊन बसली.
मी म्हणालो, चहा खूप छान बनवलाय तुम्ही. एकदम नंबर वन. हो का? थँक यू. अहो, मी तर असा चहा कितीदा बनवण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्याकडून असा चहा बनतच नाही. मी म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, अहो, मी ना चहामध्ये थोडं आलं आणि माझ्याकडे एक खास चहाचा मसाला आहे. तो टाकते. त्यामुळेच माझा चहा असा होतो. हो का? मसाला कुठून आणता तुम्ही? मी चहाचा मसाला घरीच बनवते. हो का? एकदम नंबर वन आहे. तुमच्या हाताचा मसाला आणि त्याच्यापासून बनलेला चहा. चहा अर्धा पिऊन झाला होता. मी चहाचा कप हातात धरत म्हणालो, अहो, तुम्हाला एक विचारू का? राग तर येणार नाही ना? नाही, नाही. विचारा की. अहो नंदिनी, तुम्ही एकट्याच राहता? तुमचे पती कुठे राहतात? मी हे बोलल्यानंतर थांबलो. तिने तिच्या हातातला चहाचा कप टेबलावर ठेवला आणि थोडी शांत झाली. काय झालं? काही चुकीचं विचारलं का मी? अहो नाही, नाही. तसं काही नाही. सांगते थांबा. मग ती बोलायला लागली. अहो, काही वर्षापूर्वी माझे पती दुसऱ्या शहरात नोकरी करायला गेले. काही काळ ते आमच्या संपर्कात होते. ते कॉल केला की नेहमी म्हणायचे, इकडे मी सेटल झालो की तुला आणि मुलाला घेऊन जाईन. पण हळूहळू त्यांचे फोन येणं बंद झालं. आता तर बऱ्याच वर्षांपासून त्यांचा फोनच लागत नाही. कदाचित ते मला आणि मुलाला विसरले असावे. सुरुवातीला ते पैसे पाठवायचे, पण नंतर त्यांनी पैसे पाठवणंही बंद केलं. त्यानंतर माझी आणि माझ्या मुलाची परिस्थिती खूपच बिकट झाली. घरात पैशांची प्रचंड चणचण होती. मग मी ट्युशन घेण्याचं काम सुरू केलं. हळूहळू माझ्याकडे ट्युशनसाठी बरीच मुलं यायला लागली. माझ्याकडे जे सोनं होतं ते मी मोडून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. कोरोना काळात मी शेअर्स विकत घेतले. त्यामुळे 3 वर्षांतच त्या पैशांची किंमती दुप्पट झाली. त्यातून मला पैसा मिळाला. मग त्या पैशाचा काही भाग एफ-डीसाठी ठेवला आणि उरलेले पैसे परत शेअर मार्केटमध्ये गुंतवले. सध्या मी ट्युशन घेते. त्या पैशातच माझं घर चालतं. हे सर्व सांगत असताना ती भावनिक झाली होती. तिचा चेहरा खूप उतरला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी म्हणालो, अहो नंदिनी, सॉरी, तुम्हाला नाराज केलं. मला वाटतं मी चुकीचा विषय काढला. अहो, तसं काही नाही. जे आहे ते सत्य आहे. पण जाऊ द्या. मी आता माझ्या नवऱ्याला मनातून काढून टाकलं आहे. मला नंतर कळलं की त्यांनी तिकडे दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं. त्यामुळेच त्यांनी आमच्यासोबतचा सर्व संपर्क तोडून टाकला. कदाचित त्यांना तुमच्याकडे परत यायचं नसेल. आमच्यासोबत काही संबंध ठेवायचा नसेल. त्यांनी मोबाईलही बदलून टाकला आहे नंबर. मग मीही त्यांच्याबद्दल विचार करणं सोडून दिलं. मी म्हणालो, हो का? खरंच तुम्ही अगदी योग्य केलं आहे. हिंमत न सोडता काही ना काही करण्याचा प्रयत्न केला आणि आता स्वतःच्या पायावर उभा राहिलात. जाऊ द्या. जे नशिबात असतं तेच होतं. नंदिनीचे डोळे पाणावले होते. तिचा तो नाराज झालेला चेहरा मला बघवत नव्हता. अहो जाऊ द्या नंदिनी, दुःखी होऊ नका. तसंही तुमचं आयुष्य आता छान आहे. तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात. अशी बिकट परिस्थिती आल्यावर बरेच लोक चुकीच्या मार्गाला जातात. पण तुम्हाला मानलं पाहिजे. माझं हे बोलणं ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. मी म्हणालो, अहो नंदिनी, तुमचा चहा थंड होतोय. लवकर पिऊन घ्या की. तिने तिचा चहाचा कप टेबलावर ठेवलेला होता. हो ना, लक्षातच नाही राहिलं माझं बोलण्यामध्ये. तिने चहाचा कप उचलला, एक घोट पिला आणि म्हणाली, अहो, हा चहा तर खूप थंड झाला आहे. मग गरम करून घ्या की चहा. बरं जाऊ द्या, आता नंतरच घेते. तिने तो चहाचा कप खाली ठेवून दिला. तेवढ्यात म्हणाली, मलाही तुमच्या मुलीने सोनालीने सांगितलं होतं की तिची मम्मी नाहीये. ती माझ्याकडे डोळ्यांमध्ये पाहतच बोलली. मी म्हणालो, हो ना, सोनाली खूप लहान होती तेव्हा तिची मम्मी गेली. आता मात्र मला बायकोची आठवण आल्यावर माझाही चेहरा नाराज झाला. तेव्हा ती म्हणाली, अहो जाऊ द्या. कदाचित आपल्या दोघांचं नशीब सारखंच आहे. हो ना, नंदिनी,
अगदी खरं बोललात तुम्ही. अहो सोनालीचे पप्पा, हे बघा ना, किती महिने झालेत. सोनाली माझ्याकडे ट्युशनला येते, पण मला तुमचं नावच माहीत नाहीये. बघा, मी माझ्या डायरीत फक्त सोनाली एवढंच लिहिलं आहे. अरे बापरे! माझं नाव महेश. अच्छा, हो का? ती थोडं हसतच म्हणाली. माझी मुलगी आणि नंदिनीचा मुलगा हे दोघं बाहेर खेळत होते. मी म्हणालो, चला नंदिनी, आता निघतो. बराच वेळ झाला आहे. त्यावर ती म्हणाली, अहो थोडं बसा की, मुलं बाहेर खेळत आहेत. थोडा वेळ त्यांना खेळू द्या. तसंही ते आता ऐकणार नाहीत आणि रोज त्यांनाही खेळायला मिळत नाही. सकाळी शाळा, दुपारी ट्युशन आणि संध्याकाळी होमवर्क. आताच्या मुलांना मोकळा वेळ कितीसा मिळतो, नाही का? नंदिनी, अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण आजची परिस्थितीच अशी आहे ना, स्पर्धा खूप वाढली आहे. जर मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला नाही, तर ते लगेच मागे पडतात. पुढे भविष्यात नोकरी किंवा जे काही त्यांना करायचं असेल, त्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शिक्षण ही काळाची गरज आहे. नंदिनी म्हणाली, हो, तुमचं बरोबर आहे. पण त्याचबरोबर मुलांना थोडा वेळ खेळासाठीही दिला पाहिजे. कारण खेळामुळेच त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढ चांगली होते. मी म्हणालो, हो बरोबर. मी सुद्धा माझ्या मुलीला खूप शिकवायचं ठरवलं आहे. ती तुमच्याकडे ट्युशनला येते, तेव्हापासून ती खूप हुशार झाली आहे. ती तुमच्याबद्दल नेहमी कौतुकाने बोलते. म्हणते, नंदिनी मॅडम खूप छान शिकवतात. आमच्या शाळेच्या शिक्षिका ज्या पद्धतीने शिकवतात, त्यापेक्षा मॅडमचं शिकवणं खूप सोपं असतं. हो का? महेशजी, तशी सोनाली खूप गुणी मुलगी आहे. अहो नंदिनी, आम्हाला माहिती असतं की आज सुट्टी आहे, तर मग आम्ही आलो नसतो. आणि कालही सोनाली आली नव्हती ना, त्यामुळे गोंधळ झाला बघा. अहो महेशजी, तुम्ही एक काम करा ना, तुमचा मोबाईल नंबर द्या. म्हणजे सुट्टी वगैरे असली तर मी तुम्हाला मेसेज करून कळवत जाईन. होय होय, बरोबर म्हणालात तुम्ही. तेव्हा नंदिनीने टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलला आणि माझा नंबर विचारू लागली. मी तिला माझा मोबाईल नंबर सांगितला. तिने लगेचच माझ्या मोबाईलवर मिस कॉल दिला. माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी म्हणालो, होय, आला बघा कॉल. मग तिने कॉल कट केला. थोड्या वेळ गप्पा झाल्या. मग मी म्हणालो, चला येतो मी. होय होय, ठीक आहे या. त्यानंतर मी माझ्या मुलीला सोनालीला घेऊन घरी निघालो. घरी आल्यावरही मला सारखी नंदिनीचीच आठवण येत होती. तिचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. तिचं बोलणंही खूप छान होतं. ती खूप समजूतदार होती आणि तिचा स्वभाव देखील खूप चांगला होता. माझ्याशी बराच वेळ बोलली ती. पण एक गोष्ट माझ्या मनात सारखी येत होती. जेव्हा नंदिनी किचनमध्ये जात होती, तेव्हा मी तिच्याकडेच पाहत होतो. कदाचित तिला हे जाणवलं असावं. किचनमध्ये जाताना तिने मला ज्या प्रकारे स्मितहास्य दिलं, त्याचा एक वेगळाच अनुभव होता. त्या स्मितहास्यात काहीतरी वेगळंच होतं. तिचं ते स्मित हसणं मला सारखं आठवत राहिलं. कसं तरी मी माझ्या डोक्यातून तो विचार काढला आणि माझ्या कामाला लागलो. मी संध्याकाळचं जेवण बनवलं. बायको गेल्यापासून हळूहळू घरातलं सगळं काम मीच करू लागलो होतो. कधी कधी कंटाळा आला की बाहेरून हॉटेलमधून जेवण मागवत असे. स्वयंपाक करणं, दुकान चालवणं आणि मुलगी सोनालीची काळजी घेणं, सर्व काही चोख करत होतो. सोनाली आणि मी संध्याकाळी सोबत जेवण केलं. तिला झोपवलं आणि मीही झोपायला गेलो. रात्रीचे 10 वाजले असतील. अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. मी मनात म्हणालो, एवढ्या रात्री झोपायच्या वेळी कोणाचा कॉल असेल? मी फोनच्या स्क्रीनवर पाहिलं तर नंदिनीचा कॉल होता. मी तिचा नंबर सेव्ह करून ठेवला होता. मी घाईघाईने कॉल उचलला आणि हॅलो म्हणालो. तिकडूनही हॅलो ऐकू आलं. बोला ना नंदिनी मॅडम, असा अचानक फोन केलात? अहो, तुम्ही 4 वाजता आला होतात ना? तुमचं घड्याळ माझ्या घरी टेबलावरच राहिलंय वाटतं. सोनेरी रंगाचं घड्याळ आहे ना? मी पटकन माझ्या हाताकडे पाहिलं. खरंच
माझ्या हातात घड्याळ नव्हतं. मी म्हणालो, "हो, नंदिनी मॅडम." लक्षातच नाही आलं. बोलता बोलता काढलं असावं आणि तिथेच राहिलं. तेव्हा नंदिनी म्हणाली, "बरं, काळजी करू नका. मी ते व्यवस्थित ठेवलंय. उद्या तुम्ही याल तेव्हा घेऊन जा." ती पुढे म्हणाली, "अहो महेशजी, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेजही केला होता आणि घड्याळाचा फोटोही पाठवला होता. पण तुम्ही रिप्लाय दिला नाही." "हो का? बरं, मी पाहतो हा." मी फोन कट केला आणि लगेच व्हॉट्सॲप उघडून पाहिलं. तिथे नंदिनीचे काही मेसेज आले होते. तिने माझ्या घड्याळाचा फोटोही काढून पाठवला होता. मी तिला लगेच रिप्लाय दिला, "अहो सॉरी, तुमचा मेसेज बघितलाच नाही. लक्षच नाही गेलं कामामध्ये." तिकडून तिने रिप्लाय केला, "ओके, नो प्रॉब्लेम. काही हरकत नाही." मी फॉर्मॅलिटी म्हणून तिला मेसेज केला, "जेवण झालं का तुमचं?" तिने रिप्लाय केला, "हो, झालं माझं जेवण." मग तिने मला विचारलं, "महेशजी, तुमचं जेवण झालं का?" "होय होय, माझंही जेवण झालं." थोड्या वेळाने तिने गुड नाईट असा मेसेज पाठवला आणि मीही रिप्लायमध्ये तिला गुड नाईट केलं. आता मी झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण नंदिनीची आठवण येत होती. तिचा विचार करत करत शेवटी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी 4 वाजता मी मुलीला घेऊन नंदिनीच्या घरी गेलो. मुलीला ट्युशनमध्ये सोडलं. काही वेळाने नंदिनी बाहेर आली. ती म्हणाली, "अहो थांबा, तुमचं घड्याळ आणून देते." नंदिनी वरच्या मजल्यावर ट्युशन घेत असे. खालच्या मजल्यावर तिचं घर होतं. ती घरात गेली आणि तिकडून घड्याळ घेऊन आली. तिने घड्याळ माझ्या हातात दिलं. आज तिने मात्र साडी नेसलेली. साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्याशी बोलत असताना नकळत तिलाच न्याहाळत होतो. कदाचित तिलाही ते कळालं असेल. थोडा वेळ बोलून मी घरी निघालो. संध्याकाळी जेवण बनवलं. जेवण करून मी झोपायच्या तयारीतच होतो. सहजच मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होतो. तेवढ्यात नंदिनीचा व्हॉट्सॲप मेसेज आला. मी व्हॉट्सॲप उघडलं तर तिने विचारलं होतं, "हाय, झालं का जेवण?" तिचा मेसेज बघून मला खूप बरं वाटलं. मी लगेच उत्तर दिलं, "हो, झालं माझं जेवण. तुमचं झालं का?" "हो, झालंही माझं." मी मात्र विचारात पडलो. नंदिनी मला समोरून मेसेज करत होती. ती मला मेसेज का करत असेल बरं? तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी असेल का? मी तिला आवडत असेल का? छे छे, काहीतरीच काय विचार करतोय महेश. स्वतःशीच पुटपुटलो. पण ती एकटी राहते आणि मीही एकटाच. कदाचित तिला माझा स्वभाव आवडला असावा का? तसेही मी काही हिरोसारखा दिसत नव्हतो. पण दिसण्यात तसा काही वाईटही नाही म्हणा. नंदिनीने मेसेज केला, "अहो, कॉल करू का?" मी रिप्लाय दिला, "हो, करा की." तिकडून तिने कॉल केला. मी कॉल रिसीव्ह केला. म्हणालो, "हॅलो." तिकडून ती म्हणाली, "हॅलो." मी बोललो, "काय झालं नंदिनी, अचानक कॉल?" "हो, त्या दिवशी तुम्ही सोनालीला घेऊन आला होता ना. सोनाली आणि माझा मुलगा जय दोघं एकत्र खेळले. जय म्हणत होता की आई, सोनालीला बोलवत जा आपल्या घरी खेळायला. त्यासाठीच मी विचारलं होतं. जर तुमची काही हरकत नसेल तर सुट्टीच्या दिवशी सोनालीला आमच्या घरी जयसोबत खेळायला आणत जा." "होय, काही हरकत नाही. पाठवीन तिला. सोनाली सुद्धा तशी एकटीच असते. आजूबाजूला तिला फारशा मैत्रिणी किंवा तिच्या वयाचे मित्र नाहीत खेळायला." ती म्हणाली, "बरं, ठीक आहे. रविवारी सोनालीला आमच्याकडे घेऊन या खेळायला." "होय, चालेल, नक्कीच." मग आम्ही थोडा वेळ फोनवर इकड-तिकडच्या गप्पा मारू लागलो. 4-5 दिवस कसेबसे निघून गेले. आता रविवार होता. रविवारी दुपारी 12 वाजता नंदिनीचा फोन आला. मी फोन उचलला. तिकडून नंदिनी म्हणाली, "अहो महेश, आज रविवार आहे, तर दुपारी 2-3 वाजता सोनालीला घेऊन या माझ्या जयसोबत खेळायला." मी म्हणालो, "होय, हो, घेऊन येतो." मग तिने फोन कट केला. मी दुकानावरचं सगळं काम आवरलं आणि 2:30 वाजता सोनालीला घेऊन नंदिनीच्या घरी गेलो. तिचा गेट बंद होता. मी गेट वाजवलं. तेवढ्यात ती दरवाजा उघडून बाहेर आली. मी गेट उघडून आत गेलो. सोनाली व मी आम्ही दरवाजाजवळच उभे होतो. लगेच तिचा मुलगा जय बाहेर आला.
सोनाली त्याला पाहून आनंदी झाली. दोघंही खेळायला लागले. नंदिनी म्हणाली, अहो, आत या ना, थोडा वेळ थांबा. मला खरं तर घरी जायचं होतं, पण तिच्या आग्रहामुळे मी आत जाण्याचं ठरवलं. मी तिच्याकडे न कळतच पाहिलं तर तिने आजही गाऊन घातला होता. तिने मला घरात बोलावलं. मी आत जाऊन उभं राहिलो. ती म्हणाली, अहो महेश, बसा की. ती माझ्याकडे पाहत हलकं हसली. मीही थोडं स्मित केलं. मग मी सोफ्यावर बसलो आणि ती माझ्या समोरच्या सोफ्यावर बसली. मला आता काही कळेना, काय बोलावं हेच समजत नव्हतं. तोपर्यंत तीच म्हणाली, मग कसं चाललं आहे तुमचं काम? मी म्हणालो, हो, छान चाललंय. मग नंदिनीजी, आता सायकलची चेन उतरली नाही ना कधी? नाही नाही, तुमच्याकडून सायकल रिपेअर करून आणली तेव्हापासून चेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बघा. थोडा वेळ आम्ही असेच एकमेकांशी बोलत राहिलो. तिने टेबलावर ठेवलेला टीव्हीचा रिमोट हातात घेतला आणि टीव्ही चालू केला. टीव्हीवर सिनेमा सुरू होता. त्यात एक गाणं चालू झालं. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से, तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब होके, मिले हो तुम हमको बड़े नसीबों से. हे गाणं सुरू असताना मी टीव्हीकडे पाहत होतो, पण माझी नजर अधूनमधून तिच्याकडेही जात होती. तिला हे कळत होतं की मी तिच्याकडे बघतोय, पण त्याचं तिला काहीच वावगं वाटत नव्हतं. मला हे जाणवलं. यामुळे तिचा हा स्वभाव मला खूप आवडला. गाणं खूप रोमॅन्टिक होतं. मी तिच्याकडे पाहत ते गाणं ऐकताना एक अनोखा अनुभव घेतला. गाणं सुरू असताना तिच्याकडे पाहण्यात एक वेगळाच आनंद होता. तिने मेहंदी रंगाचा गाऊन घातलेला, जो थोडासा पातळ आहे हे लक्षात आलं, पण त्यामुळे तिचं ते भरलेलं शरीर खूपच मोहक वाटत होतं. तिची अल्लड हालचाल आणि आकर्षक व्यक्तिमत्व त्या रूममध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण करू लागलं. मला तर असं वाटत होतं की उठावं आणि तिच्या जवळ जाऊन बसावं. थोड्या वेळाने टीव्हीतलं गाणं संपलं आणि माझे हवेत तरंगणारे विचार जमिनीवर आले. गाणं संपल्यावर क्षणभर तिने माझ्याकडे पाहिलं. माझी नजर त्यावेळी तिच्यावर होती. मी पटकन नजर दुसरीकडे वळवली, पण तिला कळून चुकलं होतं की मी अधूनमधून तिच्याकडे रोखून पाहतोय. तेवढ्यात ती म्हणाली, अहो महेशजी, मी चहा ठेवते. मी तिला थांबवत म्हणालो, अहो नका हो नंदिनी, राहू द्या. कशाला, उगीच तुम्ही त्रास घेताय. ती हसत म्हणाली, नाही हो, मला काही त्रास नाही यात. माझाही चहाचा वेळ झाला आहे. मी दुपारीच चहा घेते, 3-4 वाजता. हे बोलून ती उठली आणि किचनमध्ये जाऊ लागली. ती हळूहळू चालत किचनमध्ये जात होती. तिची पाठमोरी आकृती इतकी मोहक वाटत होती की जणू काही उठून तिच्या मागे जाऊन तिला मिठी मारावी, असा विचार माझ्या मनात क्षणभर आला. ती किचनमध्ये गेल्यावर तिने परत एकदा मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी माझी नजर तिच्यावरच खिळलेली होती. तिची नजर माझ्या नजरेला भिडली. मी भानावर येत पटकन नजर दुसरीकडे वळवली. थोडा वेळ ती किचनमध्ये थांबली. मी टीव्हीकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो, पण अधूनमधून तिच्याकडे नजर जातच होती. काही वेळाने ती 2 चहाचे कप घेऊन हॉलमध्ये आली. चहाचे कप तिने टेबलावर ठेवले. परत किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी ग्लासभर पाणी घेऊन आली. पाण्याचा ग्लास माझ्या हातात देत असताना तिच्या बोटांचा कोमल आणि नाजूक स्पर्श माझ्या बोटांना झाला. त्या स्पर्शाने माझ्या मनात एक वेगळाच भाव उमटला. मी आतून संपूर्ण गोंधळून गेलो, पण बाहेरून काही न दाखवता तिच्या जवळचा पाण्याचा ग्लास मी माझ्या हातात घेतला. पाणी पिऊन झाल्यानंतर तिने माझ्या हातात चहाचा एक कप दिला. मला चहा दिल्यावर ती आता माझ्या बाजूलाच बसली. आम्ही दोघांनी चहा प्यायला सुरुवात केली, पण ती माझ्या जवळ बसली असल्याने माझ्या हातातला चहाचा कप पकडतानाही मला अडचण होत होती. ती माझ्या जवळ बसल्याने माझ्या अंगामध्ये कंपन आले होते, पण सुदैवाने हात मात्र स्थिर होते. मी कसंबसं स्वतःच्या हातावर नियंत्रण ठेवत चहा पिऊ लागलो. तीही शांतपणे चहा पिऊ लागली.
चहा पिऊन झाल्यावर थोड्या वेळाने ती मला म्हणाली, अहो महेश, एक सांगू का तुम्हाला? मी म्हणालो, हो बोला ना. तुम्ही दर रविवारी सोनालीला घेऊन आमच्याकडे येत जा ना. दोघं मुलं एकमेकांसोबत खेळतात. माझ्या मुलाला जयलाही खेळायला कोणीतरी सोबत नाही. ते दोघं सोबत एकमेकांशी खेळतात तेव्हा बघून खूप छान वाटतं. तुम्हीही जेव्हा आमच्या घरी येता तेव्हा मलाही खूप बरं वाटतं. नाहीतर मी एकटीच असते. तुमच्याशी थोडं बोललं की माझं मन अगदी हलकं होतं. तिचं असं स्पष्टपणे बोलणं मला खूप आवडलं. जणू काही अप्रत्यक्षपणे ती मला प्रपोजच करत आहे असं मला वाटलं. थोड्या वेळ आम्ही एकमेकांशी बोलत बसलो. समोर टीव्हीवर सिनेमा चालू होता. अधूनमधून आमचं एकमेकांशी बोलणंही सुरू होतं. मी बोलण्यात फारसा सराईत नव्हतो, पण ती नेहमीच काहीतरी नवीन विषय काढायची आणि मला बोलतं करायची. 4:30 वाजले असतील तेव्हा मी तिला म्हणालो, अहो नंदिनी, निघू का आता? बराच वेळ झाला आहे. त्यावर ती हसून म्हणाली, हो या. मी उठून उभा राहिलो आणि तीही उभी राहिली. उभा राहिल्यानंतर मी एकदा तिच्याकडे पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून क्षणभर थक्क झालो. जणू काही इंद्र दरबारातील रंभाच माझ्या समोर उभी आहे. ती एवढी आकर्षक दिसत होती की एखाद्या सिनेमातल्या नटीलाही फिकी पाडेल. तिला पाहून मनात विचार आला, तिला जवळ घ्यावा आणि मिठीच मारावी. पण मी माझ्या भावनांवर संयम ठेवत म्हणालो, चला नंदिनी, निघतो मी आता. हो या, पण पुढच्या रविवारी मात्र लक्षात ठेवा, सोनालीला घेऊन या. दोघं मुलं खेळली की त्यांनाही बरं वाटतं आणि मलाही तुमच्याशी 2 शब्द बोलल्यावर मन अगदी हलकं होतं. मी हसतच तिला बाय करून घराच्या बाहेर आलो. बाहेर येताच सोनालीला हाक मारली, चल सोनाली, आपल्याला घरी जायचं आहे. सोनाली धावत माझ्याकडे आली. दोन्ही मुलांनी एकमेकांना बाय केलं. सोनालीने नंदिनीलाही बाय केलं. बाय टीचर असं ती म्हणाली. नंदिनीनेही तिला हसून बाय केलं. मग आम्ही घरी निघालो. आता मात्र माझ्या मनात सतत नंदिनीचेच विचार घुमू लागले. तिचं सौंदर्य, तिचं बोलणं, तिचा सहजपणा, हे सर्व काही केल्या मनातून जातच नव्हतं. 2 दिवसांनी एकदा संध्याकाळी झोपायच्या वेळेला नंदिनीचा फोन आला. मी तिचा कॉल रिसीव्ह केला. तिकडून ती म्हणाली, हॅलो. इकडून मीही हॅलो केलं. तीच पुढे म्हणाली, मग महेशजी, झालं का जेवण वगैरे? हो झालं की, तुमचं झालं का? हो माझंही झालं. काहीतरी बोलावं म्हणून मी मुद्दामच विचारलं, कसा चालला आहे सोनालीचा अभ्यास? होमवर्क वगैरे व्यवस्थित करते का ती? त्यावर नंदिनी हसत म्हणाली, हो हो, ती अभ्यासात खूप हुशार आहे. जेवढा अभ्यास तिला दिलेला असतो तो ती व्यवस्थितपणे पूर्ण करून आणते. असं कधीच झालेलं नाही की तिने होमवर्क केला नाही. सगळ्या मुलांपेक्षा ती खूप हुशार आहे. थोड्या वेळाने नंदिनी म्हणाली, अहो महेशजी, उद्या माझ्या मुलाचा जयचा बर्थडे आहे. तुम्ही तुमच्या सोनालीला घेऊन याल का? त्यावर मी हसून म्हणालो, हो हो, नक्कीच येऊ. सोनालीला घेऊन येतो उद्या. मग आम्ही अजून थोडा वेळ बोललो आणि फोन कट केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नंदिनीचा कॉल आला. ती म्हणाली, तुम्ही सोनालीला घेऊन वाढदिवसासाठी येताय ना? हो हो, येतोय. संध्याकाळी मी चांगले कपडे घातले आणि सोनालीलाही छानसा ड्रेस घालायला सांगितलं. संध्याकाळी 7 वाजता आम्ही दोघं नंदिनीच्या घरी वाढदिवसासाठी पोहोचलो. तिच्या घरात फुगे, रिबन्स वगैरे सजावट केली होती. तिच्या मुलानेही नवीन कपडे घातलेले. काही 5-7 मुलंही वाढदिवसासाठी आलेले दिसली. थोड्या वेळाने नंदिनी हॉलमध्ये आली. मी तर तिला पाहतच राहिलो. आज तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर मॅचिंग रंगाचा बॅकलेस ब्लाउज घातला होता. माझ्याकडे आणि सोनालीकडे पाहत ती म्हणाली, आले का? या या, असं तिने आमचं स्वागत केलं. जेव्हा ती फिरून दुसरीकडे जाऊ लागली तेव्हा तर तिला पाहून मी अगदी मंत्रमुग्ध झालो. ती खूपच आकर्षक आणि मनमोहक दिसत होती. मला असं वाटत होतं की फक्त तिला आणि तिलाच पाहत राहावं. तो बॅकलेस ब्लाऊज तिला खूप शोभून दिसत होता. तिची ती गोरी पानपाट माझ्या मनाला तर
वेड लावत होती. माझ्या डोळ्यात तिच्याबद्दलचं प्रेम तिलाही जाणवलं असावं, कारण ती अधूनमधून माझ्याकडे पाहून लाजायची आणि गालातल्या गालात हसायची. काही वेळातच वाढदिवसाची तयारी सुरू झाली. मी नंदिनीला विचारलं, "अहो नंदिनी, तुम्ही फक्त लहान मुलांनाच वाढदिवसासाठी बोलावलं आहे का?" ती म्हणाली, "हो, आजूबाजूच्या फक्त लहान मुलांनाच बोलावलं आहे." मी थोडंसं मिश्किल हसून म्हणालो, "मग मी तर लहान नाही. मी जाऊ का? नंतर येतो. वाटल्यास सोनालीला घ्यायला." नंदिनी आश्चर्याने म्हणाली, "असं का?" मी म्हणालो, "तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी जर मला इथं पाहिलं, तर कदाचित ते नाराज होतील. ते म्हणतील, यांना कसं बोलावलं आणि आम्हाला नाही. त्यामुळे मला वाटतं मी जायला हवं." नंदिनी थोड्या वेळ विचार करून म्हणाली, "ठीक आहे, काही हरकत नाही." मी सोनालीला सांगितलं आणि नंदिनीला येतो असं म्हणून घरी निघालो. पण मनात विचार सुरूच होते. नंदिनीच्या बोलण्याने आणि तिच्या त्या गोड हसण्याने व तिच्या व्यक्तिमत्वाने मला पुन्हा भुरळ घातली. घरी आल्यावर दुकानातील काही बाकीचे कामं आवरायला सुरुवात केली. बरोबर रात्री 9:30 वाजता नंदिनीचा कॉल आला. नंदिनी म्हणाली, "अहो महेशजी, वाढदिवस झाला आहे. सगळी मुलं त्यांच्या त्यांच्या घरी गेली आहेत. तुम्ही सोनालीला घ्यायला येणार आहात का? की तिला रात्री माझ्या घरीच थांबू देऊ?" मी म्हणालो, "नाही नाही नंदिनी, मी येतो. तुम्ही काही काळजी करू नका. थोड्या वेळाने येतो. 10 वाजेपर्यंत चालेल का?" "हो चालेल की. काही हरकत नाही. आरामात या." मी माझ्या दुकानातील उरलेले कामं पूर्ण करायला लागलो. काम करत करत मला 10 वाजत आले. मग दुकान बंद केले. घराला कुलूप लावले आणि सोनालीला घ्यायला नंदिनीच्या घरी निघालो. 10 वाजल्यामुळे सगळीकडे शांतता पसरली होती. नंदिनीच्या घराच्या गेटजवळ गेलो. गेट उघडले आणि मुख्य दरवाजाजवळ जाऊन बेल वाजवली. थोड्या वेळाने नंदिनीने दरवाजा उघडला. मी तिच्याकडे पाहिलं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि स्माईल केली. मी म्हणालो, "उशीर झाला का मला यायला?" "नाही नाही, काही उशीर नाही झाला. या की आत." मी तिच्या घरात आत गेलो आणि विचारलं, "कुठे आहे सोनाली?" "अहो, सोनालीने तुमची वाट पाहिली, पण मग तिला झोप येत होती. ती सोफ्यावर झोपून गेली. म्हणून मी तिला उचलून बेडरूममध्ये झोपवले आहे. चला बघा." मी लगेच बेडरूमकडे गेलो. सोनाली मस्तपैकी कॉटवर झोपली होती आणि तिच्या बाजूलाच नंदिनीचा मुलगा जय देखील झोपला होता. नंदिनी म्हणाली, "दोघं मुलं खूप खेळली. खेळून खेळून दमली आणि झोपी गेली." मी म्हणालो, "मग आता काय करायचं? उठवू का सोनालीला?" "थांबा थोडा वेळ. तुमच्यासाठी केक आणते, या इकडे. सोफ्यावर बसा." मी सोफ्यावर जाऊन बसलो. नंदिनी किचनमध्ये गेली आणि थोड्याच वेळात एका प्लेटमध्ये केक घेऊन आली. तिने केकची प्लेट माझ्या हातात दिली. "अहो नंदिनी, एवढा केक? मी फार गोड खात नाही. थोडाच घेतो." नंदिनी म्हणाली, "खा ना, खूप छान केक आहे." "हो का?" म्हणत मी तिच्याकडे पाहिलं आणि मुद्दाम मस्करी करत म्हणालो, "नंदिनी, तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की आज जणू काही तुमचाच वाढदिवस आहे." ती थोडी लाजली आणि म्हणाली, "असं का वाटतंय तुम्हाला?" मी हसतच म्हणालो, "तुम्ही एवढी सुंदर साडी नेसली आहे. एवढ्या मस्त छान दिसत आहात. आज तुम्हाला पाहून आणि घरातली वाढदिवसाची सजावट पाहून कोणालाही असंच वाटेल की जणू काही तुमचाच वाढदिवस आहे." ती लाजून म्हणाली, "बाई, तुम्ही तर खूपच मस्करी करता." मग आम्ही दोघं खदखदून हसलो. मी केकचा एक घास तोंडात टाकला. केक खूपच छान होता. मी नंदिनीला म्हणालो, "अहो, तुम्हीही घ्या की थोडा केक." ती म्हणाली, "नाही नको." पण तरीही मी माझ्या जागेवरून उठलो. नंदिनी माझ्यासमोरच सोफ्यावर बसली होती. तिच्या जवळ गेलो आणि थोडा केक हातात घेतला. म्हणालो, "घ्या ना, मी तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घालतो. तुम्हाला थोडासा तरी घ्यावाच लागेल." मी केक हातात घेतला आणि तिच्या तोंडाजवळ नेला. तिला म्हणालो, "तोंड उघडा की." तिने थोडंसं तोंड उघडलं
आणि मी तो केक तिच्या तोंडात घालू लागलो. नंदिनीने तो केक तोंडात घेतला. करत तिने हातानेच मला थांबवायचा इशारा केला. मी हात बाजूला केला. बाकीचा केक माझ्या हातातच होता. मग ती केक खाऊ लागली. तेव्हा ती म्हणाली, तुम्हीही खा की आता. तिच्या तोंडातला उष्टा केक तिने तिच्या हाताने माझ्या हातातून घेतला आणि म्हणाली, घ्या तुम्ही खा हा केक. तिने तो केकचा अर्धा तुकडा तिच्या हाताने लाडाने माझ्या तोंडात घातला. आम्ही दोघं केक खाऊ लागलो. मी तिच्या जवळच सोफ्यावर बसलो होतो. नंदिनी, केक खूप छान आहे बरं का. का हो महेशजी, आवडला का तुम्हाला? हो, खूप आवडला. छान आहे केक. ती माझ्या इतक्या जवळ होती की विचारायलाच नको. अगदी जवळ सोफ्यावर बसलो होतो आम्ही. मी म्हणालो, नंदिनी, एक सांगू का? होय, बोला ना. आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. ती लाजत म्हणाली, अहो महेशजी, तुम्ही पण किती मस्करी करता बघा. नाही हो, मस्करी नाही करत आहे. अगदी खरं सांगतोय बघा. नंदिनीने लाजून मान खाली घातली आणि म्हणाली, महेशजी, पण असं काय आहे माझ्यात की मी तुम्हाला एवढी सुंदर दिसते? आता मात्र माझी पंचायत झाली. काय उत्तर देऊ हेच मला कळेना. माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत. थोडा वेळ विचार केला, पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं जमेना. ती परत विचारू लागली, काय झालं, कुठे हरवलात? मी म्हणालो, अहो काही नाही. थोडं धाडस करून म्हणालो, नंदिनी, तुमचे डोळे, असं वाटतं की तुमच्या डोळ्यात पाहतच राहावं. तुमचे ते गुलाबी ओठ आणि पण यापुढे मी काहीच बोललो नाही. बोलणं तिथेच थांबवलं. आणि काय, बोला की पुढे. आता मात्र मी स्वतःच लाजलो. मी एक हात सोफ्यावर ठेवलेला होता. तेवढ्यात तिने माझ्या हातावर तिचा हात ठेवला आणि ती माझ्याकडे पाहू लागली. न कळतच मी माझा दुसरा हात तिच्या मांडीवर ठेवला. आता आम्ही दोघं पण एकमेकांकडे पाहत होतो. मला तर असं वाटत होतं की तिला पाहतच राहावं. हळूहळू तिने तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला आणि अजून जवळ सरकली. न कळत केव्हा तिचे ओठ माझ्या ओठांवर आले हे मला कळलंच नाही. ती माझ्या ओठांवर ओठ ठेवून मला चुंबन घेऊ लागली. आता मात्र मी स्वतःवरचा ताबा ठेवू शकलो नाही. माझाही संयमाचा बांध तुटला. बघता बघता एक हात माझा तिच्या कमरेवर गेला आणि मी हळूच तिला जवळ ओढलं. तिनेही तिचा एक हात माझ्या पाठीवर ठेवला आणि दुसरा हात माझ्या केसांतून फिरवू लागली. तिच्या हातांच्या मऊ स्पर्शाने माझं मन वेडावून गेलं. मी माझा हात तिच्या कमरेवरून हळूहळू तिच्या पाठीवर नेला. तिच्या गोऱ्यापान गालांवर माझे ओठ फिरवत नंतर हळूहळू तिच्या गळ्याला ओठांनी स्पर्शू लागलो. मग काय, त्या क्षणी आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो. त्या नाजूक आणि खास क्षणांमध्ये आम्ही आजूबाजूचं सगळं काही विसरलो. आमचं लक्ष फक्त एकमेकांवर होतं. मंत्रमुग्ध होऊन आम्ही प्रेमाने एकमेकांच्या जवळ येत गेलो. त्या रात्री नंदिनी आणि मी दोघांनीही सगळ्या जगाचा विसर पाडून एकमेकांसोबत प्रेमाचे ते खास आणि अविस्मरणीय क्षण घालवले. रात्रभर आम्ही एकमेकांच्या सहवासात होतो, जिथे फक्त आमचं प्रेम होतं आणि बाकी सगळं काही क्षणभरासाठी थांबल्यासारखं वाटत होतं. आमच्या दोघांचे कपडे कधी आमच्या शरीरापासून वेगळे झाले ते आम्हालाही कळलं नाही. त्या रात्री आम्ही दोघांनी कोणतीही मर्यादा न ठेवता एकमेकांचं प्रेम स्वीकारलं. जणू काही तिलाही हेच हवं होतं. तिचा आवेग इतका होता की त्या रूममध्ये सर्वत्र तिचेच आवाज घुमू लागले. कितीतरी वर्षांनी आज मी हे अनुभवत होतो. नंदिनीनेही कसलीच कसर सोडली नाही. त्या रात्री प्रेमाच्या सागरात आम्ही दोघं न्हावून निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यांवर काहीसा प्रकाश पडत होता. समोर घड्याळात पाहिलं तर 6 वाजलेले. मी खडबडून उठण्याचा प्रयत्न केला, पण जाणवलं की माझे कपडे व्यवस्थित नाहीत. मी लगेचच कपडे शोधून घातले. पलंगावर बाजूला नंदिनी माझ्या शेजारी झोपली होती. तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहिलं तर ती गाढ झोपेत होती. तिचा तो निरागस आणि गोड चेहरा पाहतच राहावं असं वाटलं. तिने चादर गळ्यापर्यंत
ओढून घेतली होती. मी हळूच माझा हात तिच्या केसांवरून फिरवला. तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं. तेवढ्यात तिला जाग आली. तिने हलकेसे डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं आणि खूप लागली. चादरीतून एक हात बाहेर काढून तिनं माझं मनगट पकडलं आणि मला जवळ ओढलं. मीही अंग ढिलं करून तिच्या जवळ गेलो. नंदिनी माझ्या जवळ सरकली. मला तिच्याकडे खेचत तिने मला मिठी मारली. मी म्हणालो, नंदिनी, आता सकाळ झाली आहे, मला निघावं लागेल. हो ठीक आहे. मी उठलो आणि बाजूच्या खोलीत गेलो, जिथे माझी मुलगी सोनाली झोपलेली होती. तिला उठवलं. ती डोळे चोळत म्हणाली, पप्पा, आपण कुठे आहोत? अगं बाळा, तू तुझ्या टीचरच्याच घरी रात्री झोपली होतीस. हो का पप्पा? ती आश्चर्याने म्हणाली. तेवढ्यात नंदिनी तिथं आली. तिने माझ्याकडे पाहिलं, थोडीशी लाजली आणि गालातल्या गालात स्मिता हास्य करत मान खाली घातली. मी म्हणालो, चला नंदिनी, आम्ही आता निघतो. हो ठीक आहे. बाय सोनाली. बाय टीचर, सोनाली म्हणाली. मग मी सोनालीला घेऊन घरी निघून आलो. घरी आल्यावर मला मात्र थोडं वेगळं आणि विचित्र वाटत होतं. नंदिनी तशी मनाने खूप चांगली होती. कदाचित मी तिला आवडत असावा, म्हणूनच ती माझ्या इतक्या जवळ आली होती. 2-3 दिवस नंदिनी आणि माझ्यात काहीच बोलणं झालं नाही. एक दिवस दुपारच्या वेळेस नंदिनीचा कॉल आला. ती म्हणाली, काय झालं महेश, तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात? माझा काही राग आला आहे का तुम्हाला? मी म्हणालो, नाही हो नंदिनी, तुमचा कशाला राग येईल मला? नंदिनी, त्या दिवशी जे काही आपल्या दोघांमध्ये झालं त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. हो बोला ना महेशजी, काय? नंदिनी, खरं तर त्या दिवशी आपल्या दोघांमध्ये जे काही झालं त्याबद्दल मी सॉरी आहे. त्यावर नंदिनी म्हणाली, महेश, सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? ते सगळं आपल्या दोघांच्या मर्जीने झालं आहे. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही. खरं तर तुम्ही मला जे प्रेम आणि सुख दिलं त्यासाठी तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणणार होते, पण तुम्ही मला फोनच केला नाही. आता मात्र नंदिनीचे शब्द ऐकून मला खूप समाधान वाटलं. तिचं व्यक्तिमत्व खूप स्पष्ट आणि सरळ होतं. तिच्या मनात काहीही दडपण नव्हतं. खरं तर ती एक शिकलेली बाई, सोबतच शिक्षिका होती. कदाचित तिला मी आवडत असेन, म्हणून ती माझ्यासोबत इतक्या स्पष्टपणे वागत असेल, असं म्हणत मी स्वतःला समजावलं. त्यानंतर नंदिनी आणि मी दोघं फोनवर थोडा वेळ बोललो आणि मग मी फोन कट केला. आता मात्र नंदिनी आणि माझं एकमेकांशी नेहमी बोलणं होऊ लागलं. ती मला आवडते, पण मला असं वाटतं की नंदिनी कायमची माझी व्हायला हवी. तिला माझ्याबद्दल काय वाटतं ही गोष्ट तिला विचारायची इच्छा व्हायची, पण मला थोडी भीती वाटायची. खरं तर नंदिनी आणि माझ्या वयामध्ये फारसं अंतर नाही. आम्ही जवळजवळ 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, पण त्या रात्रीसारखा प्रसंग मात्र पुन्हा कधीच घडला नाही. आता माझी मुलगी दीपाली बरीच मोठी झाली आहे. ती आता 8वीच्या वर्गात शिकते. अजूनही ती नंदिनीकडेच ट्युशनसाठी जाते. सोनालीमध्ये खूप बदल झाला आहे. ती अभ्यासात खूप मेहनत घेते आणि नेहमीच वर्गात पहिल्या क्रमांकावर येते. नंदिनीने सोनालीच्या शिक्षणावर खूप मेहनत घेतली आहे. ती खरोखरच खूप चांगली आहे. तिचा प्रेमळ स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याची पद्धत मला खूप आवडते. मला वाटतं की तिच्याशी एकदा मन मोकळं बोलून माझ्या भावनांची कबुली द्यायला हवी. नंदिनी मला अधूनमधून नेहमी फोन करत असते, विचारपूस करत असते. एक दिवस तिच्या मुलाची सायकल खराब झाल्यामुळे ती माझ्या दुकानात सायकल दुरुस्ती करण्यासाठी आली होती. दुपारची वेळ होती. ती म्हणाली, अहो महेशजी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हो बोला ना. महेशजी, हे बघा, मी एकटीच आहे. माझ्या आयुष्यात तसंही कोणीच नाही, पण मला असं वाटतं की तुमच्याशी माझं एक वेगळं नातं आहे. तुमच्याशी बोललं की तुम्ही माझ्या जवळ राहिलात की हे जग खूप सुंदर वाटतं. तुम्ही खूप समजूतदार आहात. ती लाजतच म्हणाली, महेशजी, मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळतच असेल.
मी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत म्हणालो, नंदिनी, कृपया स्पष्ट बोललात तर बरं होईल. कारण मी तुमच्यासारखा शिकलेला नाहीये. त्यामुळे तुमच्या मनात नेमकं काय आहे हे मला ओळखता येत नाही. कृपया स्पष्ट बोललं तरच मला समजेल. ती परत थोडीशी लाजली आणि म्हणाली, अहो महेशजी, कसं सांगू तेच कळत नाहीये. तिथं सायकलचा जुना ट्यूब पडला होता. तिने तो हातात घेतला आणि विचारलं, तुमच्याकडे पेन आहे का? हो आहे ना. मी माझ्याकडे असलेला एक लाल रंगाचा पेन तिला दिला. तिने त्या ट्यूबवर पेनाने काहीतरी लिहिलं आणि तो ट्यूब माझ्या हातात दिला. मी त्यावर लिहिलेलं वाचलं, महेशजी, आपण दोघं एकत्र येऊ शकतो का? तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का? हे शब्द वाचून मी तर स्तब्ध झालो. काय बोलावं काहीच कळेना. पण माझ्या मनात आनंदाला तर पारावर उरला नव्हता. असं वाटत होतं की आत्ताच तिला दोन्ही हातांनी उचलून नाचावं. नंदिनीने तिचं मन व्यक्त केलं होतं. ती प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होती. आता मला तिने सायकलच्या ट्यूबवर लिहून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा. आणि हो, आता पुढे जे घडलं ते मी एका नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला तो भाग ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.